जय भीम मित्रांनो. 1940चे दशक म्हणजे भारत नुकताच स्वतंत्र व्हायच्या मार्गावर होता. विचार करा, त्या काळात आपल्याकडच्या स्त्रियांची काय परिस्थिती असेल. लग्न झालं की बस पती आणि सासर हेच तिचं जग. जबाबदाऱ्या भरपूर, पण हक्क जवळपास शून्यच म्हणा ना. अगदी. म्हणजे बघा, नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर हक्क नाही. अन्याय झाला तरी घटस्फोटाचा विचारही नाही मनात आणायचा. आणि पुनर्विवाह तर पापच समजायचे नाही का? हो, एक प्रकारची म्हणजे कायदेशीर आणि सामाजिक घुसमट होती. अशा वातावरणात खरंच एका मोठ्या बदलाची गरज होती. नुसती गरज नाही, तो अनिवार्य होता. अगदी खरं आहे. आणि ही पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे, कारण यातूनच एका मोठ्या कायद्याची, एका सामाजिक क्रांतीची कल्पना पुढे आली. बरोबर. आज आपणच त्याच हिंदू कोड बिलवर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे हा फक्त काही नियम किंवा कायदे नव्हते. नाही, तो भारतीय स्त्रियांना त्यांचे कायदेशीर हक्क, समानता आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्याचा एक, काय म्हणतात त्याला, ऐतिहासिक प्रयत्न होता. आणि याचे मुख्य शिल्पकार कोण? तर आपले पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याकडे हिंदू कोड बिल, स्त्रियांच्या हक्कांची क्रांती यावर आधारित काही माहिती आहेत, काही उतारे आहेत. हो. त्याच्या आधारावरच आज आपण बघूया की हे बिल का गरजेचं होतं, बाबासाहेबांची भूमिका काय होती, यातल्या नेमक्या तरतुदी काय होत्या ज्या इतक्या क्रांतिकारक ठरल्या. आणि त्याला विरोध का झाला? प्रचंड विरोध झाला होता नाही का? हो. तो विरोध का झाला आणि त्याचे परिणाम काय झाले हे सगळं समजून घेऊया. म्हणजे स्त्रियांच्या हक्कांचा हा प्रवास कसा होता याचा जरा मागोवा घेऊया. चला तर मग सुरुवात करूया त्यावेळेच्या परिस्थितीपासून. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी कायदेशीररित्या हिंदू समाजात स्त्रियांची स्थिती नेमकी कशी होती. आपण वरवर बोललो, पण कायद्याच्या भाषेत काय होतं? उदाहरणार्थ वारसा हक्क. हो, वारसा हक्क तो तर फक्त मुलांनाच होता. बरोबर. मुलींना वडिलांच्या संपत्तीत काही स्थानच नव्हतं. ही फक्त परंपरा नव्हती, हा कायदा होता. अगदी. आणि ही फक्त पैशांची किंवा संपत्तीची गोष्ट नव्हती. स्त्रियांच्या अख्ख्या आयुष्यावर या कायद्यांचा आणि रूढींचा पगडा होता. म्हणजे बघा, लग्न हा एक धार्मिक संस्कार, ज्यात स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा नाही. घटस्फोट, त्याची तर कल्पनाच नव्हती. बाईवर कितीही अन्याय झाला तरी सहन करायचं. हो, तिला मूल दत्तक घ्यायचा अधिकार नव्हता. आणि विधवा स्त्रिया, त्यांचं आयुष्य तर आणखीनच कठीण. हो ना. पतीच्या संपत्तीवर मालकी नाही, फक्त उदरनिर्वाहापुरता वापर करण्याचा अधिकार, तो पण अनेक अटी लावून. अच्छा. म्हणजे कायद्यासमोर समानता नव्हतीच, हे वास्तव होतं. आणि या असमानतेला म्हणजे समाजातल्या त्यावेळच्या विचारसरणीचा एक भक्कम आधार होता. तोच कायद्यात दिसायचा. म्हणजे एक प्रकारे कायदाच विषमतेला खतपाणी घालत होता. मग याच परिस्थितीत जेव्हा 1947 नंतर देश स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री झाले, तेव्हा त्यांनी हा सगळा गुंता सोडवायचं ठरवलं. त्यांनी हे आव्हान घेतलं आणि 1948मध्ये हिंदू कोड बिल नावाचं एक मोठं विधेयक संसदेत मांडलं. हे धाडसच होतं म्हणायचं, कारण ते थेट समाजाच्या धारणांवर, प्रस्थापित व्यवस्थेवर घाला घालणार होतं. अगदी. त्यांचा उद्देश स्पष्ट होता, समाज बदलायचा असेल तर कायदे बदलावे लागतील. हो, धाडस हा शब्द अगदी बरोबर आहे इथे. कारण हे बिल म्हणजे काही छोट्या मोठ्या दुरुस्त्या नव्हत्या. नाही. ते एका फटक्यात अनेक शतकांपासून चालत आलेल्या रोजी, परंपरा, अगदी धार्मिक समजुतींना आव्हान देत होतं. विवाह, कुटुंब, वारसा या किती खाजगी आणि भावनिक गोष्टी आहेत, बरोबर? हो. यात कायद्याने समानता आणायचा हा प्रयत्न होता. त्यामुळे समाजात खळबळ माजणारच होती, वाद होणारच होते, अपेक्षित होतं ते. बाबासाहेबांनी समाजाच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आता आपण बघूया की या बिलामध्ये नेमकं होतं तरी काय, ज्यामुळे ते इतकं क्रांतिकारक ठरलं. काही महत्वाच्या तरतुदी पाहूया का? हो, नक्की. सगळ्यात पहिली आणि कदाचित सर्वात जास्त वाद निर्माण करणारी तरतूद, वारसा हक्क. आधी कसं होतं, फक्त मुलगाच वडिलांच्या संपत्तीचा वारसदार. मुलगी म्हणजे परक्याचं धन. हो. बाबासाहेबांनी आग्रह धरला की नाही, मुलगा आणि मुलगी दोघांनाही आईवडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळाला पाहिजे. समान वाटा. हो. म्हणजे आता मुलगीसुद्धा वडिलांच्या मालमत्तेत कायदेशीर हक्क सांगू शकणार होती. याचा परिणाम काय झाला असेल? म्हणजे आर्थिक परिणाम. आर्थिक परिणाम तर खूप मोठा होताच, पण मला वाटतं त्याहून जास्त सामाजिक परिणाम महत्वाचा होता. अच्छा, कसा? बघा ना, स्त्रीला अचानक एक आर्थिक आधार मिळाला.
त्यामुळे कुटुंबातले निर्णय घेताना तिची भूमिका बदलली. ती फक्त अवलंबन राहिली नाही, तर एक स्वतंत्र आर्थिक घटक म्हणून उभी राहू शकणार होती. बरोबर. अर्थात यामुळे कुटुंबांमध्ये थोडा तणावही आला असेल, कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेली पुरुषप्रधान वारसा पद्धत मोडली जात होती. ते तर होणारच. पण स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं, कारण आर्थिक स्वातंत्र्य हे सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे, नाही का? अगदी बरोबर. आता दुसरी महत्वाची तरतूद बघूया, विवाह आणि घटस्फोट. हा पण खूप मोठा मुद्दा होता. हो ना. आधी लग्न म्हणजे 7 जन्माचं बंधन, तुटायची शक्यताच नाही. मग त्यात अन्याय असो, हिंसा असो, बाईने सहन करायचं. ह्या बिलाने काय बदललं? याने विवाहाकडे फक्त धार्मिक संस्कार म्हणून नाही पाहिलं, तर एक कायदेशीर करार म्हणून पण पाहिलं. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे, जर ह्या करारात अन्याय होत असेल तर पती आणि पत्नी दोघांनाही कायदेशीर घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला. ही कल्पनाच त्या काळासाठी धक्कादायक होती. हो, ही खरंच मोठी वैचारिक क्रांती होती. घटस्फोटाचा अधिकार म्हणजे काय, तर व्यक्तीच्या, विशेषतः स्त्रीच्या खासगी आयुष्यात निवड करण्याचं स्वातंत्र्य मान्य करणं. लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे, पण जर नातं असह्य झालं असेल तर त्यातून सन्मानाने बाहेर पडण्याचा मार्ग असावा, हा विचार होता यामागे. बरोबर. यामुळे स्त्रीला एका अन्यायकारक नात्यात आयुष्यभर अडकून राहावं लागणार नव्हतं. तिच्या आत्मसन्मानाला आणि स्वातंत्र्याला कायद्याचं संरक्षण मिळालं. आणि याच संदर्भात तिसरा मुद्दा येतो पुनर्विवाहाचा अधिकार, विशेषतः विधवा स्त्रिया. हो, त्यांचं आयुष्य किती कठीण होतं कल्पनाच करू शकतो आपण. हो ना. पतीच्या मृत्यूनंतर समाजात त्यांना जी वागणूक मिळायची, त्यांचे अधिकार हिरावून घेतले जायचे, एका अंधारमयी जगात ढकलल्यासारखं. अगदी. बाबासाहेबांनी या बिलाद्वारे विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. हा फक्त दुसरा लग्न करण्याचा हक्क नव्हता. नाही, त्याहून खूप जास्त होतं ते. हो, त्यांना पुन्हा एकदा समाजात सन्मानाने जगण्याचा, नव्याने आयुष्य सुरू करण्याचा अधिकार देण्याचा हा प्रयत्न होता. त्या काळात विधवांना किती बहिष्काराला सामोरं जावं लागत असेल. प्रचंड. म्हणजे विधवा होणं हा जणू काही बाईचाच दोष आहे, अशा नजरेनं पाहिलं जायचं. अरे देवा. पांढरी साडी, केस काढणं, धार्मिक कार्यात भाग घ्यायला बंदी, शुभ कार्यात तर अपशकुनीच मानायचे. कितीतरी क्रूर रूढी होत्या. त्यांना अनेक साध्या मानवी हक्कांपासून पण वंचित ठेवलं जायचं. पुनर्विवाहाचा विचार करणं पण पाप समजायचे. अशा परिस्थितीत? हो, अशा परिस्थितीत कायद्याने पुनर्विवाहाला मान्यता देणं म्हणजे या अमानुष रूढींवर थेट हल्ला होता. या तरतुदीने विधवा स्त्रियांना केवळ कायदेशीर हक्क नाही दिला, तर त्यांचं माणूस म्हणून असलेलं अस्तित्व पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खरंच खूप महत्वाचा बदल होता हा. आता पुढची तरतूद घेऊया, दत्तक घेण्याचा अधिकार. यात काय बदल होता? आधीच्या कायद्यानुसार कसं होतं, म्हणजे हिंदू समाजात फक्त पुरुषांनाच मूल दत्तक घेण्याचा अधिकार होता. अच्छा, फक्त पुरुषांना? हो. बाईला, म्हणजे ती विवाहित असो, विधवा असो की अविवाहित, स्वतःच्या नावाने मूल दत्तक घेता येत नसे. म्हणजे ही स्पष्ट असमानता होती. अगदी. लिंगावर आधारित असमानता. बाबासाहेबांनी ही विषमता दूर केली. या बिलात अशी तरतूद होती की स्त्रियांना पुरुषांइतकाच स्वतंत्रपणे मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळेल. आणि फक्त अधिकारच नाही, तर दत्तक घेतलेलं मूल, मुलगा असो वा मुलगी, त्याला कुटुंबाच्या संपत्तीत नैसर्गिक मुलांप्रमाणेच वारसा हक्क मिळेल, याची पण खात्री केली गेली. याचा परिणाम काय झाला असेल, म्हणजे कुटुंबांवर आणि स्त्रियांच्या मानसिकतेवर? मला वाटतं याचे खूप चांगले परिणाम झाले असणार. एकतर ज्या स्त्रियांना स्वतःचं मूल नव्हतं किंवा ज्यांना आणखी मूल हवं होतं, त्यांना एक कायदेशीर आणि सामाजिक आधार मिळाला. हो. त्यांना फक्त नवऱ्याच्या इच्छेवर अवलंबून राहावं लागलं नाही. दुसरं म्हणजे दत्तक मुलामुलींना कायदेशीर संरक्षण आणि हक्क मिळाले, जे आधी स्पष्ट नव्हते. बरोबर. यामुळे पालकत्वाची संकल्पना अधिक व्यापक झाली आणि स्त्रीला कुटुंबात अधिक सक्रिय भूमिका मिळाली. म्हणजे तिच्या कर्तृत्वाला एक प्रकारे कायदेशीर मान्यता मिळाली. अगदी योग्य विश्लेषण आहे. आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची तरतूद, विधवांचा संपत्तीवरील हक्क. हो, आपण आधी उल्लेख केला होता त्याचा. हो. आधी कसं होतं, विधवेला पतीच्या संपत्तीवर पूर्ण मालकी नसायची, फक्त लिमिटेड इंटरेस्ट, मर्यादित उपभोग. लिमिटेड इंटरेस्ट. याचा नेमका अर्थ काय होता आणि बिलाने काय बदललं? लिमिटेड इंटरेस्ट म्हणजे ती त्या संपत्तीचा वापर फक्त तिच्या हयातीत करू शकत होती. अच्छा. ती संपत्ती विकू शकत नव्हती, दान करू शकत नव्हती किंवा तिच्या इच्छेनुसार तिची वाटणी पण करू शकत नव्हती.
म्हणजे तिच्या मृत्यूनंतर. तिच्या मृत्यूनंतर ती संपत्ती पतीच्या इतर वारसांकडे म्हणजे मुलांकडे वगैरे जात असे. म्हणजे ती खरी मालक नव्हतीच. हां. या बिलाने हा लिमिटेड इंटरेस्टचा नियम काढून टाकला आणि विधवेला पतीच्या संपत्तीवर ॲब्सोल्यूट इंटरेस्ट म्हणजे पूर्ण मालकी हक्क दिला. पूर्ण मालकी. हो. आता ती त्या संपत्तीची खरी मालक होती. ती विकू शकत होती, दान करू शकत होती, तिच्या इच्छेनुसार तिची विल्हेवाट लावू शकत होती. हा तिच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीनं खूप मोठा बदल होता. बरोबर. या सगळ्या तरतुदी जर आपण एकत्र पाहिल्या की लक्षात येतं, हे बिल म्हणजे स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि समानतेसाठी तयार केलेला एक, काय म्हणतात त्याला, जाहीरनामाच होता. अगदी. प्रत्येक तरतूद समाजाच्या जुनाट विचारसरणीला धक्का देणारी आणि स्त्रीला तिचं स्वतंत्र अस्तित्व मिळवून देणारी होती. हे फक्त कायदे नव्हते, तर एका नव्या समाजाची पायाभरणी होती. पण मग इतकं महत्वाचं आणि न्याय्य वाटणारं बिल, तरीही त्याला एवढा विरोध का झाला? गोष्ट इथेच अधिक गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनते. हो, प्रचंड विरोध झाला होता. हो. संसदेत आणि बाहेर पण काही सनातनी गट, परंपरावादी नेते, काही धार्मिक संघटना यांनी कडाडून विरोध केला. त्यांचं मुख्य म्हणणं काय होतं? विरोधकांचा मुख्य युक्तिवाद हा होता की हे बिल हिंदू धर्माच्या मूळ तत्वांच्या, धर्मग्रंथांच्या आणि हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांच्या विरोधात आहे. अच्छा, म्हणजे धर्मावर हल्ला म्हणून पाहिलं गेलं. हो, त्यांचा दावा होता की सरकार हिंदूंच्या धार्मिक आणि सामाजिक बाबींमध्ये ढवळाढवळ करतंय, ज्यामुळे हिंदू संस्कृती आणि समाजरचना धोक्यात येईल, धर्म धोक्यात आहे अशी हाकाटी पिटली गेली. पण खरंच यामागे फक्त धर्म होता की आणखी काही कारणं होती? म्हणजे हा धार्मिक युक्तिवाद दिसतोय, पण या आड काय होतं? हा महत्वाचा प्रश्न आहे. वरवर पाहता हा धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा वाटू शकतो, पण आपण जर या तरतुदी बघितल्या, संपत्तीत समान वाटा, घटस्फोटाचा अधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, हो, तर लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींमुळे समाजातील, विशेषतः कुटुंबातील पुरुषांचं वर्चस्व कमी होणार होतं. स्त्रिया अधिक स्वतंत्र आणि सक्षम होणार होत्या. म्हणजे हा विरोध फक्त धार्मिक नव्हता, तर समाजातले जे प्रस्थापित सत्ता संबंध होते, म्हणजे पॉवर रिलेशन्स, त्यांना धक्का बसत होता म्हणून पण होता, असं म्हणता येईल का? नक्कीच. अनेक विश्लेषकांच्या मते हा विरोध दुहेरी स्वरूपाचा होता. एकीकडे धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी भीती होतीच, तर दुसरीकडे पितृसत्ताक व्यवस्थेवर होणारा आघातही होता. स्त्रिया जर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या, तर त्या पुरुषांच्या नियंत्रणात राहणार नाहीत ही भीती अनेकांना वाटत होती. बरोबर. त्यामुळे मग धार्मिक युक्तिवादाचा आधार घेऊन या सामाजिक बदलाला विरोध केला गेला. संसदेतल्या चर्चा खूप वादळी झाल्या असतील नाही? प्रचंड. दोन्ही बाजूनी तीव्र युक्तिवाद झाले आणि हा विरोध इतका तीव्र आणि संघटित होता की 1948 मध्ये मांडलेलं हे बिल 3-4 वर्ष रखडलं. बापरे. मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. ते सतत स्त्रियांच्या हक्कांसाठी लढत राहिले. पण शेवटी जेव्हा त्यांना दिसलं की सरकार हे बिल मंजूर करण्यासाठी पुरेशी राजकीय इच्छाशक्ती दाखवत नाहीये आणि स्त्रियांना न्याय मिळत नाहीये, तेव्हा त्यांनी एक अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. सप्टेंबर 1951 मध्ये त्यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. हो. हा भारतीय राजकारणातला एक खूप महत्वाचा क्षण आहे. त्यांनी फक्त पद नाही सोडलं, तर त्यामागे एक स्पष्ट संदेश दिला. काय म्हणाले होते ते? त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की ज्या सरकारला स्त्रियांना त्यांचे मूलभूत सामाजिक आणि कायदेशीर हक्क देण्याची इच्छा नाही, त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून राहण्यात मला अर्थ वाटत नाही. म्हणजे हा एक प्रकारे निषेध होता. हो, त्यांचा राजीनामा म्हणजे या बिलाचं महत्त्व आणि स्त्रियांच्या प्रश्नांचं गांभीर्य अधोरेखित करणारा एक कृतिशील निषेध होता. याचा परिणाम काय झाला मग? तात्काळ परिणाम म्हणजे बिल मागे पडलं. ते पास नाही झालं. पण या राजीनाम्याने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. अच्छा. स्त्रियांच्या हक्कांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर आला. हां. बाबासाहेबांनी हे दाखवून दिलं की त्यांच्यासाठी हा फक्त एक कायदा नव्हता, तर सामाजिक न्यायाचा लढ्याचा एक अविभाज्य भाग होता. हां. जरी त्यांच्या कार्यकाळात हे मूळ बिल मंजूर झालं नाही, तरी त्यांनी जी मांडणी केली होती, जो लढा दिला होता, तो वाया गेला नाही. त्यांनी जी बीजं पेरली होती ती पुढे रुजली. अगदी बरोबर. बाबासाहेबांच्या राजीनाम्यानंतर आणि नंतरच्या काळात निवडणुका झाल्या, त्यानंतर परिस्थिती थोडी बदलली. हो.
त्यांच्या मूळ हिंदू कोड बिलातल्या कल्पना पूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीत. उलट सरकारने त्यावर विचार करून त्या मूळ बिलाचं 4 वेगवेगळ्या कायद्यांमध्ये विभाजन केलं. आणि मग ते टप्प्याटप्प्याने मंजूर केले. हो 1955 आणि 1956 या 2 वर्षांमध्ये ते 4 महत्वाचे कायदे संमत झाले. कोणते कायदे होते ते? 1. हिंदू विवाह कायदा, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, म्हणजे लग्न आणि घटस्फोटाबद्दलचे नियम. 2. हिंदू वारसा कायदा, हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, ज्याने मुलगा आणि मुलगी दोघांना संपत्तीत समान हक्क दिला. अर्थात यात काही अपवाद होते, ज्यात पुढे 2005 मध्ये सुधारणा झाली. अच्छा. 3. हिंदू दत्तक व पालनपोषण कायदा, हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956, म्हणजे स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार आणि पोटगीबद्दलचे नियम. 4. आणि हिंदू अल्पवयीन व पालकत्व कायदा, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956, म्हणजे मुलांच्या पालकत्वासंबंधीचे नियम. म्हणजे हे 4 कायदे म्हणजे बाबासाहेबांनी मांडलेल्या मूळ बिलाचाच आत्मा होता, फक्त तो वेगळ्या स्वरूपात आला. अगदी, निश्चितच. जरी मूळ बिल एका फटक्यात पास झालं नाही, तरी या 4 कायद्यांच्या रूपाने बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. हो, त्यांनी जी लढाई सुरू केली होती तिचं फळ भारतीय स्त्रियांना मिळालं. त्यांनी कायद्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा एक नवा अध्याय लिहिला होता. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? आज भारतीय स्त्रियांना जे अनेक कायदेशीर अधिकार आहेत, वडिलांच्या संपत्तीतला वाटा असेल, घटस्फोटाचा अधिकार, लग्नामध्ये अधिक समानता, दत्तक घेण्याचं स्वातंत्र्य, विधवा म्हणून संपत्तीवर पूर्ण मालकी, या सगळ्याचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून घातला होता. त्यांचा संघर्ष, त्यांची दूरदृष्टी यामागे होती. यात काही शंकाच नाही. हिंदू कोड बिल हे फक्त काही कायदेशीर तरतुदींपुरतं मर्यादित नव्हतं. नाही, ती एका अर्थाने भारतीय समाजात स्त्रियांच्या मुक्तीची लढाई होती. त्यांना समान नागरिक म्हणून दर्जा मिळवून देण्याची लढाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हे सामाजिक न्यायाचं आणि बदलाचं हत्यार म्हणून कसं वापरता येतं याचं एक ज्वलंत उदाहरण दिलं. हो. त्यांचा हा लढा आजही तितकाच प्रेरणादायी आहे. आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर जाता जाता एक विचार येतो मनात, की आज आपण 21व्या शतकात आहोत. स्त्री-पुरुष समानतेच्या मोठ्या गोष्टी करतो. हो, पण आजही आपल्याला या हिंदू कोड बिलाचं आणि डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाचं महत्त्व किती जाणवतं? त्या कायद्यांनी दिलेले हक्क आज स्त्रिया किती प्रभावीपणे वापरू शकत आहेत? हा महत्वाचा प्रश्न आहे. कायद्याने समानता दिली असली तरी सामाजिक मानसिकता खरंच पूर्णपणे बदलली आहे का? स्त्रियांच्या हक्कांच्या या प्रवासात आपण आज कुठे आहोत यावर विचार करणं गरजेचं वाटतं, नाही का? अगदी, नक्कीच विचार करायला हवा.